वसाड संघ या दोन संघामध्ये हा सामना तर पहा मिळतो आपल्याला। अशोक वायले यांच्या वतीने वसाड टीमला लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। 2000 आहे, यस 2000 आहे। सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण। समोर पहा मिळतो आपल्याला नितीन म्हात्रे आणि सूरज दुधकर ही सलामीची जोडी। सोनू बांगरगुडे असेल तर कमेंट्री बॉक्सशी संपर्क करा। 4 षटकांचा सामना आहे आणि 4 गोलंदाज वापरावे लागतील। नारायण संघ ज्याने मागचा सामना 2 चेंडू 11ची गरज असताना 2 षटकात टाकून तो सामना जिंकला, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असेल। आता विकी माने आता गोलंदाजी मार्कवरती सामना सुरू होतोय। दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय। 2 सामने खरं तर जिंकले आता वाडेकर संघाने। पहिलाच बॉल फटका चांगला आहे कबरच्या वरून, स्वीपर कबरच्या दिशेला बॉल जात असताना पाहतो लास्ट मोमेंटला रोखण्याचा प्रयत्न होता, मात्र रोखू शकले नाही आणि पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौका। याच दरम्यान दुर्गेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांच्या वतीनं हॅट्रिकसाठी 0505 त्यांचा लकी क्रमांक आहे, 3 वेळा दिला जाईल, अर्थात 1515 रुपये एका हॅट्रिकसाठी दिले जातील। पहिल्या बॉलवर चौकाराने आगाज, पुन्हा एकदा फटका चांगला आहे, फिल्डर पाठीमागे राहिले आणि तोपर्यंत चेंडू पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार, लागोपाठ चालाय दुसरा 4। दोन चौकार आल्यात। खरं तर मागचा सामना अतिशय चांगला पाहायला मिळाला आपल्याला। स्वर्गीय बालाराम कोलेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघाने तो सामना जिंकला आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विजयदादा कोळेकर यांनी हा संघ पुरस्कृत केलाय। पुन्हा एकदा या बेस मात्र ऑन साइडला डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जातोय। धावसंख्या 9 धावा झाल्यात। स्कोरबोर्डवरती पहा मिळतात आपल्याला 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 9 धावा स्कोरबोर्डवरती। याच्यातून जिंकणारा संघ वाडेकर संघाची सामना खेळ सेमीफायनलचा माचा, कारण क्वार्टर फायनलचा सामना खेळ, कारण कालच्या दिवसात भवाले बी संघ ज्याने अत्यंत चांगलं प्रदर्शन करत असताना तो संघ सुपर 3 मध्ये पोहोचलाय। आज कोणता संघ असेल की जो त्यांच्याशी सामना खेळ, बक्षीस फेरी पात्रमधील तो सामना असेल। चला आपण पहिला षटक मार्गस्थ पाहतो। विकी माने अद्यापपर्यंत 3 बॉल 9 धावा खर्च करत असताना सूरज दुधकरला पाठवय हा डावकरी आताचा बॅटर। गेली कित्येक वर्ष आपल्या बॅटने प्रेक्षकांना त्याने प्रेमात पाडलेत, कारण चांगले त्याच्या बॅटचा फ्लो आहे, चांगले फटके खेळतोय। पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा होता, ड्राईव्ह केलाय समोर, एकेरी धाव मिळाली। अत्यंत चांगली लढत होईल या दोन संघामध्ये। मागचा निसट्टा विजय मिळाला टीम नारायण संघाला, कारण 2 चेंडू 11 धावा बनवणे साधं सोपं काम नव्हतं आणि अशा वेळेला फलंदाज समीरने 2 षटका ठोकले। आताचा बॉल क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, जागा बनवून खेळायचं होतं नितीन म्हात्रेला, मात्र खेळू शकलं नाहीये आणि एस्टेनचा बेत घेतलाय। फलंदाज बाद, पहिला धक्का गावदेवी वसाड टीमला। चला आपण एक या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। सन्माननीय आदरणीय उपनिरीक्षक पोलीस या ठिकाणी हिललाईन पोलीस स्टेशनचे सन्माननीय संग्रामजी मालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये आपला विशेष सन्मान केला जाईल।
या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच दीपकजी मानेरकर आमचे, त्याचबरोबर अविभाई देसाई आणि कमलेश सोनावणे, त्याचबरोबर रिंकू वर्मा आणि प्रदीप सिंग यांच्या या ठिकाणी जवळचे मित्र आहेत. आपण पाहतात संग्रामजी मालकर साहेब, उपनिरीक्षक हिल लाईन पोलीस स्टेशन, आणि त्यांचा हा विशेष सन्मान आपण प्रमुख आयोजक समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये. मदनजी बांगर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. विकी म्हात्रे आल्यास मात्र 4ने अकाउंट ओपन करत असताना 1 ओव्हरमध्ये 3 चौकार आले, एक फलंदाजाला बाद केला आणि धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 14 या आकड्यावरती एक खेळाडू बाद. सागर यस, सन्माननीय संग्रामजी मालकर साहेब उपनिरीक्षक हिल लाईन पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिले गेलं तर स्पर्धेला नक्कीच भेट देण्यात आली आणि त्यांचंच हे संगीत आलंय. यस जगदीशजी पाटील सर. टीम नारायण संघ लक्षात ठेवा, जास्त वेळ नको. आता एक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दाबा आहेत त्या 14. चेक या ठिकाणी समीर दादांचे मोठे बंधुराज आमच्या या ठिकाणी प्रमुख आयोजक हरेशदादा देसाई यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुसरे षटक आयुष पाटीलला पाहतोय आपण MIDC एंड कडून. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अगदी 14 धाबा बनवल्या, मात्र एकच पॉवर प्ले होता. सूरज फुल टॉस आणि त्याच्यावरती फटका चांगला आहे. ब्लॅक स्क्रीन समोर हंपायर सिग्नल 6 ठिकाणी सुभाषजी वारिंगे साहेबांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. सामना देखील सूर्य मान्यवरांचं आगमन देखील होत आहे. षटकार आलाय सूरज दुधकरच्या बॅटमधनं. पहिला षटकार पहा मिळतो आपल्याला सूरजच्या बॅटमधून येत असताना. अगदी सरळ केले. ब्लॅक स्क्रीन समोर पुन्हा एकदा फुल टॉस. यावेळेस जास्त उंची लांबी कमी आहे. झेलचा अंदाज मात्र घेता आला नाहीये. अगदी फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. स्टिकरवरती लागलाय बॉल आणि तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. खरं तर 2 धावा मिळाल्या असत्या, मात्र सूरज चेंडूकडे पाहतच राहिला आणि झेल सुटला गेलाय. बिकी मात्र स्ट्राईकवरती आला. 4 या धावसंख्येवरती खेळत असताना स्क्रीनवरती पाहू शकतो आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक समीरदादा देसाई यांना पाहतोय आपण. युवा सेना उपशहर अधिकारी अंबरनाथ पूर्व आणि त्याचबरोबर पोलीस निरीक्षक साहेब. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एकेरी धाव मिळेल. स्ट्राईकला रोटेट केलं गेलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये 21 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. अत्यंत चांगला 22 दाबा स्कोरबोर्डवरती होत असताना सेकंड ओव्हरमध्ये आपण आहोत. लेफ्टी राईटी आहे, त्यामुळे निश्चितच फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना टीम नारायण संघ. पुन्हा एकदा फुल टॉस. हाफ चान्स. आता मात्र कॉलचा पुन्हा दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय. 2 खेळाडू आले होते झेलपर्यंत, मात्र ड्रॉप. झेल टिपणं फार गरजेचं असं मित्रांनो. अशा कॅचेस सोडल्यानंतर निश्चितच जीवनदान क्रिकेटमध्ये फार मागात पडत असतात आणि अशाच प्रकारचं जीवनदान सूरज दुधकरला दिलंय, ज्याने आक्रमक शैलीचा बॅटर आहे. नेहमीच त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आल्यात आणि याच मैदानावरती 3 वर्षा अगोदर बुलेटचा मानकरी ठरला होता तो सूरज दुधकर. पहिल्या सामन्यामध्ये 27 धाबांचं योगदान दिलं. 24 ही धावसंख्या पहा मिळतो आपल्याला अद्यापपर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ असताना आयुष पाटील बिगणे केल्यात ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू येतो. या फिल्डिंग चांगली झाली. आत्ताच्या घडीला पाहिलं तर एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलंय. हळूहळू का होईना मात्र चौकार षटकार, एकात दुसरी धाव जीवनदान मिळत असताना अद्यापपर्यंत 25 या धावसंख्येवरती पोहोचलाय. गावदेवी बसार संघ यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेल्यात, तर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओमसाई MTC या बायनीवरती स्पर्धा
फराड ब्रदर्सच्या माध्यमातून कव्हर केली जातोय. पुन्हा एकदा पिकअप शॉट होता. 2 खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा पुढे सरकला. 102 मध्ये रूपांतर. वाह, मस्त रनिंग पाहायला मिळाली या 2 फलंदाजामध्ये. सूरजने मात्र आक्रमकता दाखवली. जसा चेंडू आला तसा मात्र वेग वाढवला स्वतःचा आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धाबा झाल्यात त्या 1 बाद 27 धाबा झाल्यात स्कोरबोर्डवरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी बसार. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. चला 2 ओव्हरचा कैच समाप्त झालाय आणि 2 ओव्हरमध्ये 27 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. सत्तावीस धाबा. चला मयूर म्हात्रे तिसरं षटक. 2 ओव्हरमध्ये 27 धाबा चांगल्या आहेत. सूरज दुधकर अद्याप 11 या धावसंख्येवरती खेळतोय. विकी म्हात्रे 7 या धावसंख्येवरती खेळत असताना पहिलाच बॉल रिवर्स फटका चांगला आहे. रन सुद्धा मिळते 4. गुड शॉट. चौकार. 4 धावा पाहायला मिळाल्या. सूरज दत्तकर रिव्हर्स खेळत असताना त्याच्या बॅटमधून हा चौकार पहा मिळतो आपल्याला. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी बॅटवरती व्यवस्थित रित्या चेंडूला हँडल केलं आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 31 ही धावसंख्या. पहिल्याच बॉलवरती चौकाराने आगाज केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडू जवळ गेला. सेकंडचा कॉल आहे मात्र नाही आहे. कीपर अगदी बेगाने चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. चौकारानंतर एकेरी धाव येत असताना अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय. सातत्याने स्पर्धेचा स्पर्धा ही उंचावत असताना पहा मिळतं. 9व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे स्पर्धेने आणि सातत्याने वेगवेगळं काहीतरी प्रत्येक वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न राहिला आहे आयोजन कमिटीचा. समीर देसाई आणि त्याचबरोबर पंढरीनाथ शेट वारिंगे हे जरी मुख्य आयोजक असले या स्पर्धेचं तरी सहआयोजकांनी मात्र सुद्धा भरपूर प्रयत्न केला ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या मागे. त्यामुळे या स्पर्धेचं सातत्याने नामांकन वाढत असताना 32. ओ या बेस थोडासा बाउन्स दिला. यास हॅरी यास वाईड बॉल. 1 धाव. अभंतर यास वॉर्निंग दिली जाते. 1 बाउन्स. यास आणि वाईडचा इशारा येत असताना पहा मिळतोय आपल्याला भरपूर बाउन्स भेटला. त्यामुळे अगदीच विकीने सुद्धा त्याचा पाठलाग केला होता. तोपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत. फटका येते सुद्धा फसलाय. जवळपास खेळाडू नाही आहेत. 3 तिगाडा आणि काम बिगाडा. 3 जण आले आणि तोपर्यंत चेंडू लँड झाला जमिनीवरती. 2 धावा मिळत असताना विकी प्रयत्न करतोय चांगले फटके खेळण्याचा. पहिला खेळाडू नितीन म्हात्रे लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर या 2 फलंदाजाने चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. खास करून सूरजने आक्रमकतेने 16 धावा बनवल्यात. विकीने सुद्धा पहिला चौकार टोकत असताना आपली योग्यता सिद्ध केली आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये सध्याच्या घडीला पुन्हा एकदा एकच जामेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॉल आहे. थ्रो आलाय लेट आणि तोपर्यंत धाबा झाल्या थेट. 2 धाबा पूर्ण करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. अगदी असं वाटलं सुरुवातीला की एकच धाव होईल. मात्र लास्ट मोमेंटला सूरजने कॉल दिला आणि तोपर्यंत या 2 धावा चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. मात्र वसार संघाला सुद्धा विसरून जमणार नाही की मागच्या मॅचमध्ये त्याने नेत्रदीपक विजय प्रस्थापित केला तो नारायण संघ.
37 धाबा स्कोरबोर्ड वरती. फटका चांगला आहे, जबरदस्त डीप कव्हरला दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार विकी मात्रेच्या बॅट मधून. हैरी सर कितना भी नाचो लेकिन शाम को झंडू बम लगाना पड़ेगा, क्योंकि मजा ही आलं के डान्स करने का. चौकार आला विकेटच्या बॅटमधून 41 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा होता, कट अँड बोल्ड केलं गेलंय. फलंदाज बाद मयूर मात्रेला अखेरकार यश मिळाला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 धाबा झाल्यात गावदेवी बस्सा टीमच्या. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर या चषकाचा संत तोरवे आहे सहकारी. संत सोरवे आहे सहकारी, संत सोरवे आहे सहकारी. दीपक मानेरकर या मित्रांनी केली तयारी या चषकाची. केली तयारी या चषकाची, केली तयारी या चषकाची. नरेश वारिंगे तेजस वारिंगे कधी सपोर्ट ते मोलाचा. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आजी ठाणे जिल्ह्याला. थँक्यू. चला आता शेवटचा अंतिम षटक. नवीन बॅटर मैदानामध्ये टेनिस क्रिकेट बॉलमधील अत्यंत विस्फोटक आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू गेली कित्येक वर्ष क्रिकेटवर ज्यांनी अधिराज्य गाजवलाय ते रवी बायले मैदानामध्ये येत असताना पाहा मिळतात. दोन्ही खेळाडू मैदानामध्ये सूरज दुधकर रवी बायले यांना पाहतोय. दोघांना पण या स्पर्धेमध्ये बुलेट गाडी सर मिळाली आहे. असे खेळाडू पाहतोय. 2दा मान गेलाय तो वसार गावामध्ये. गतवर्षी दहिसरच्या राहुल पाटीलने ती बुलेट गाडी मिळवली. यावर्षी कोण होणार या बुलेट गाडीवरती स्वार? ज्याचा खेळ चांगला तोच गाडीवरती स्वार होऊन घरी परतणार. सभे अंतिम षटकासाठी बिकेश आजारी बॉलिंग मार्कवरती येत असताना 41 धाबा लागल्या. तर शेवटचा अंतिम षटक आहे. 50च्या पार जाण्याचा निश्चित त्यांचा प्रयत्न राहील, कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की चांगल्या लयमध्ये नारायण संघ आहे, त्यामुळे धाबा तर आबाचा आहेत. पहिलाच बॉल फुलटॉस नाही, फायदा उठू शकला. तिसऱ्यांदा फुलटॉस बॉल मिळाला सूरज दुधकरला. आज यास रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने चा रिव्ह्यू आहे. पाहिलं जाईल आता आमचे थर्ड अंपायर, तिसरे पंच. अशा बॉलवरती नेहमीच आपण आक्रमकता पाहिली आहे चौकार षटकार येत असताना. मात्र सध्याच्या घडीला पाहतो 3 चेंडू सूरज सारख्या फलंदाजा मिळाले आणि फेअर डिलिव्हरी आहे. यास ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता आपण, हरकत नाही. या स्क्रीनवरती लगेचच पाहिलं गेलं. आणि आता रवी बायले मैदानामध्ये पाहतोय आपण. 42 धाबा रिव्ह्यू गमावलाय. यास हरकत नाही आहे. एकच रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमला एका इनिंगमध्ये. विकेश फटका चांगला आहे, स्टॅन अँड डिलिव्हरी. फटका पसलाय, टिपलाय झेल, संपलाय तो रवी बायले यांचा खेळ. चा
42 धाबा झाल्यात. अद्याप 4 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. नवीन बॅटर कुणाल गडगे स्ट्राईक वरती. ओ फुलटॉस होता, एज लागली आहे. चेंडू पाठीमागे बॅकफुट पॉइंटला जात असताना एकेरी धाव मिळाले. स्ट्राईकला रोटेट केले. सूरजला हवी होती स्ट्राईक. आता 3 चेंडूंचा खेळ. अद्याप एका दुसरा मोठा फटका आला तर 50च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल गावदेवी बसार संघ. गतवर्षी मात्र लवकर 5 आला होता स्पर्धेतून, मात्र यावर्षी पहिला सामना जिंकला. त्यामुळे त्यांचे पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने त्यांना लीड करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाल्यात. अगदी जवळचा संघ आहे आणि या मैदानावरती त्यांचा खेळ सुद्धा चांगला झाला आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाठीमागे चाललाय. तिसऱ्या पंचानं रेपर केलाय रनआउटसाठी. आणि आता बॅटर होईल बाद. थांबा सूरज, करत थर्ड अंपायर घेतला अगोदरच ऑलरेडी, त्यामुळे ती धाव हां तर थर्ड अंपायर घेतल्यानंतर धाव घेऊ शकत नाहीये तुम्ही, असं क्रिकेटचा नियम सांगतो तुम्हाला. आणि फलंदाज पहिल्या रनसाठी आउट आहेत. थ्री चला 43 धाबा झाल्या. 43 वरती 4 धक्के. या ओव्हरमध्ये बिकेशने मात्र चांगली कामगिरी केली. अद्यापपर्यंत 2 विकेट मिळवल्या, फक्त 2च धाबा. स्लॉगआउटचं षटक होतं. येथे खरं तर हाणामारी करायची होती, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. आउटसाइड ऑफ स्टंप लाईन पाबी लागेल. अत्यंत चांगली आहे. यास सच अ ब्युटिफुल बॉलिंग. यंगस्टार बिकेश हजारी चांगली गोलंदाजी करत असताना लाईन अँड लेंथमध्ये सरळ सरळ चेंडू निघून गेलाय. डाडबाला शेवटचा बॉल. फक्त धाबा 43च आहेत. फुल टॉस सरळ केल्यात. ऑन साइडला फोल्डर उपस्थित आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे. रनआउटची संधी. फलंदाज होईल बाद. एकच धाव मिळाली आहे आणि 44 या धावसंख्येवरती त्यांना थांबवलं गेलं आहे. 85 टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहा मिळेल. चांगला कमबॅक राहिला बिकेश हजारीचा, ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3च धाबा खर्च केल्या. या 3 धाबा कुठेतरी आता डोकेदुखी ठरणार आहेत वसार संघासाठी. असं वाटलं की 55-60 धाबा होतील, कारण 3 षटकामध्ये चांगल्या पोझिशनमध्ये होता गावदेवी बसार संघ. मात्र त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये धाबाच आल्या नाही आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना 44 धाब्यावरती थांबवलं. 85चं टार्गेट असेल या मॅचमध्ये डिझायर. चला खेळाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये जे ते धाबा 44 बनवल्या गेल्यात. 85चं टार्गेट असलेल्या मॅचमध्ये मात्र अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि वाडेकर संघासमोर कोणता संघ येईल याचं उत्तर आपल्याला लगेचच मिळेल. चला फिल्डिंग लगेच लावा. पंच आपण सुद्धा पोझिशन घ्या मिळेल. राकेश सर आणि हॅरी सर निश्चित सामन्याचं धावतं वर्णन पुन्हा एकदा ऐकूया. आमचे साथी समालोचक खरं तर सर आहेत पेशाने, त्याचबरोबर शिक्षक जरी असले तरीसुद्धा कॉमेंट्रीचा त्यांचा छंद आहे आणि त्याचबरोबर पोलीस दलामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. आणि आत्ताच मात्र आउट ऑफ कंट्रीमध्ये
डी स्पोर्टला त्यांची कॉमेंट्री ऐकली आपण. असे मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असा रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सर उर्फ मॅक्स सर आपला आवाज ऐकवू दे. थँक्यू जगदीश पाटील. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जो जिंकणार तो वाडेकर संघाला फाईट करणार. मग सामना कसा असणार? रवी वाहिले एका बाजूला सिनियर खेळाडू, त्यांचे सुपुत्र 12वे खेळाडू म्हणून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मिहिर वाहिले, क्या बात आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला नारायण संघाचे देखील फार कमी वयाचे 12वे खेळाडू श्लोक आमच्यामध्ये आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. क्रिकेट आपल्या नसा नसात आहे आणि येणारी पुढची पिढी देखील क्रिकेट दाखवणार यासाठी आपण हे प्रयत्न करत असतो, कारण क्रिकेटला सध्या तरी आपण धर्म मानतो. या क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र येत असतो, 4 महिने एकत्र असतो, प्रत्येकाचा सहवास येतो. क्रिकेट आपल्याला आनंद देतो, तुम्हाला धाडस शिकवतं. क्रिकेटमुळे एकोपा निर्माण होतो, तर क्रिकेटच्या खेळामुळे आपण एकत्रित येतो, त्यामुळे क्रिकेटला फार महत्त्व दिलं जातं. या आपण बोलूया सामन्याकडं. जिंकण्यासाठी गरज आहे ती 45 धावांची. 44 धावा कुठल्या वसार संघानं फलंदाजी चांगली झाली आणि 45 धावांचं आव्हान 11.25 धावा उभारायचे बघायचं आहे. ज्या नारायण संघानं मगाशी खूप चांगली कामगिरी केली आणि वसार संघानं मागचा सामना मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन जिंकला, निसट्टा विजय प्राप्त केला. 2 संघांमध्ये या सह्या मला सांगतात की वेळेचं बंधन आहे. व्हेरी गुड जॉब हरी सर, राकेश सर आणि आमचे तिसरे पंच जगदीश सर, तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून कर पंचांचा. यस जगदीश. तर हे दरम्यान पाहतो या दररोज या स्पर्धेसाठी अगदी आवर्जून वेळ काढणे आमचे किरण मामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा मनापासून सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये जितेश मस्कर यांनी देखील भरपूर योगदान दिलं, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. जितेश मस्कर यांचं भरपूर सर्वांचं योगदान राहिलं, त्यामुळे स्पर्धा यशाच्या शिखरावरती. पहिला चेंडू आणि त्याला हिट केलाय, स्मॅश हिट, सीमापार षटकार. स्वप्नीलच्या बॅटमध्ये गेला खणखणी षटकार. समोर चेंडू तेवढा चांगला योग्य उत्तर. आणि बघा हॅरीचा नृत्यविष्कार प्रेक्षकांना भुरल घालतोय. हॅरीनं एंटरटेनमेंट केलं सर्वांना. थँक्स हॅरी, व्हेरी गुड जॉब. ऑन साईडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. हॅरीचा इशारा बघा त्यानं सांगितलं की नॉट आउट. लगेच त्यानं त्याची मान हलवली, फार वेगानं मानेची मुवमेंट केली आणि सांगितलं चेंडू फलंदाज नॉट आउट आहे. पहिला षटकार किती दमदार दाखवला स्वप्नीलला माहिती आहे P1चं षटक आहे, त्यामुळे फार मोठी संधी वसार संघाविरुद्ध अटॅक करण्याची आणि त्याने अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली. सूरज दुधकर जो एक चांगला गोलंदाज आहे, नेहमीच एक अप्रतिम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. लेफ्टवरती विकेट स्विच करण्याचा प्रयत्न, थायवरती चेंडू आदललाय, मात्र हिट करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून नाही जमला. प्रयत्न चांगला होता आणि पंचाने सांगितलंय लेग बाय चिकून दाखवली. पहिल्या चेंडूवरती 6 दाबाल्यानंतर कमबॅक केला, त्यानंतर डॉट चेंडूनंतर त्या लेग बाय झाली. तर सूरज दुधकर त्याच्या लेंथ लाईनमध्ये परिवर्तन नेहमी ओळखला जातो आणि त्याच मुले की काय तो एक चांगला P1 मध्ये एक चांगली गोलंदाजी करत असतो. 19 धावा कधी 7. सूरज दुधकर 7 धावा फलकावरती. जो जिंकणार तो वाडेकर संघाला फाईट करणार आणि त्याच्यात जिंकणार तो मात्र पुढे सरकणार. त्यासाठी ही उत्कंठ शिकेला पोहोचते. एका बाजूला बुलेट खुणावते, एका बाजूला चॅम्पियन ट्रॉफी 1 लाख रुपये पारितोषिक आम्हाला खुणावते. त्यामुळे सामना कोण जिंकणार, कोणा चॅम्पियनची क्लीन बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आतमध्ये आणलाय आणि यावेळी फलंदाजाला बीट करत असताना पहिला धक्का मैदानावरती 7 वरती पहिला धक्का नारायण संघाला.
त्याचा स्टान्स फार वेगळा होता स्वप्नीलचा. स्वप्नील ऑप्शनच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि कधी त्याच्या यष्टा उडवल्या गेल्या त्याला देखील कळलंच नाही. लेग स्टंप यावेळी मात्र उडवलाय आणि सूरजला मिळालेलं पहिलं यश. आणि नवीन फलंदाज येणार मैदानावरती विकेशला साथ देण्यासाठी. तो इन ॲट नंबर 3 वरती 1 डाऊन फलंदाज मयूर म्हात्रे. मयूरकडनं फार अपेक्षा असेल. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी राहिली मयूरची. बघायचं आहे वसार संघ मी मगाशी देखील सांगितलं होतं की मागच्या वर्षी हरला होता संघ तेव्हा भरपूर उदास होता का लगातार 2 वर्ष या स्पर्धेत फायनलमध्ये खेळलेला संघ. मात्र मागच्या वर्षी दैसर संघाला आपण पाहिलं आणि त्यानंतर चेंज द वडवली हे 2 संघ फायनलमध्ये पाहायला मिळाले. यावर्षी कोणते 2 संघ खेळतील आणि बुलेटची चावी कोण घेऊन जाणार याचं उत्तर मिळणार. 4 दिवसाची तिकेची स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यात येते. या जगदीश ऑन द राईज. वॉट अ शॉट. चेंडू मात्र एक्झॅक्टली लॉंग लेगचा. यावेळी पंचांचा इशारा येतोय एक वेगळ्या शैलीतनं आणि हॅरिस सांगतील षटकार. मयूरचं कॉन्फिडन्स लेवल किती आत्मविश्वास पाहायला मिळाला. पहिल्या चेंडू षटकार त्यानं पार केला. वॉट अ शॉट. नजर खूप चांगली होती. शॉटचं सिलेक्शन खूप चांगलं पाहायला मिळालं. बॉडीचं बॅलन्स देखील खूप चांगलं होतं. खोदून काढला चेंडूला. लॉंगनला बॅकअप मिळणार. एकदा पुढे दुसऱ्या बॅचा प्रयत्न. चेंडूची वाट पाहिली मात्र तोपर्यंत नकार दिलाय सेकंड फलंदाजानं आणि मिळणार ती एकच धाव. अशा रीतीने पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या आखरी धाव फलकावरती 13 धावा 1 गडी बाद. दमदार सुरुवात पाहायला मिळाली. जरी एका बाजूला गडी बाद झाला 14 धावा धापलकावरती कारण शेवटच्या चेंडूत 1 धाव आली आणि एकूण धावसंख्या धापा कधी 14. त्यामुळे समीकरण बदललंय. येणारे चेंडू 18 आणि 31 धावांची गरज. दमदार क्रिकेट स्पर्धा. दर्जेदार क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा दर्जा क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा स्टँडर्ड लेवल ऑफ क्रिकेट दाखवणारी एकमेव स्पर्धा आपण पाहतोय पालेगावच्या या मैदानावरती. अप्रतिम एक ऐतिहासिक मैदानावरती एक ऐतिहासिक स्पर्धा. 9व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी स्पर्धा यशाचं शिखर गाठते आणि भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात मध्ये जाऊन ही स्पर्धा पोहोचते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. समीर दादा त्याची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमामध्ये स्पर्धा आपण मागचे 9 वर्ष एन्जॉय करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन कुणालला आणलं जाते. बघायचं आहे कुणाल कशा रीती गोलंदाजीचा अटॅक करणार. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. बहुतांश खेळाडू आपण बघू शकाल 5 खेळाडू आता सीमा रेखात तुम्हाला पाहायला मिळणार जे सर्कलच्या बाहेर यावेळी मात्र आता प्रोटेक्शन देणार. बघायचं किती मोठं आव्हान निर्माण करणार गोलंदाज फलंदाजासमोर. स्ट्रायकरला फलंदाज मयूर ज्याने 7 धावा करून 2 चेंडू सामना केलाय. पहिला षटकार मयूरनं दाखवला होता आणि नांदी आपलं विजयाचं रणशिंग फुंकलं होतं. यास्त मयूरनं तो स्ट्रायकरला भन्नाट वेग याला डिफेन्स स्ट्रोक करत असताना कलात्मक फटका दाखवला. चेंडू पुढे सरकलाय. चेंडूवर येणं वाकणं उचलणं फेकणं ग्रीप बनवणं रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो आणि एक्झॅक्टली एंडला थ्रो दिलाय त्यानं अंडरआर्म. त्यामुळे मिळणार ती एकच 2 धाव. जिथे 1 धाव कंप्लीट करायची होती तिथे 2 धावा घेतल्या. खूप चांगला तालमेल विकेटचा आणि मयुर्यामध्ये पहिला लवकर चेंडूला त्यानं पिक केलं. त्यानंतर मात्र थोडासा उशीर झालाय विलंब झाला थ्रो करण्यामध्ये आणि याचा फायदा घेतलाय. 2 धावा पूर्ण करत असताना कट केलाय पॉइंटला. यस गलीमध्ये माफ करा गली आणि पॉईंटमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला. मध्ये तेवढं चांगलं शतक्षण पाहायला मिळालं आणि मिळणार ती एकच धाव. चांगलं षटक चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी चांगली स्पर्धा चांगले प्रेक्षक दर्जेदार आयोजन चांगली लाईव्ह टेलिकास्ट एमटीच्या माध्यमातून अजून काय हवं या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली स्पर्धा यशाच्या शिखरावरती पाहायला मिळते. ऑन साइडला दिशा देत असताना करत विकेट एक्झॅक्टली चेंडू लाईन लेंथ ओळखून खेळलेला चेंडू आणि थ्रो मात्र बाउन्स दिलाय. मात्र मिळणार ती एकच धाव. डीपमध्ये अजूनही डायरेक्ट थ्रो आला नाहीये वसर संघाच्या माध्यमातून. प्रत्येक थ्रो बाउन्स दिलाय आणि बाउन्स थ्रो कलेक्ट करण्यासाठी वेळ जातो आणि त्या वेळेचा फायदा घेतला गेलाय. शूलेस टाईट करतोय गोलंदाज कुणाल. बघायचंय कुणालनं शूलेस टाईट केलेत. 2 आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि सिंगल डबाच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये त्या 4 धावा कुटण्यात आल्या. समीकरण 18 धावा दापलकावरती कुटायच्या त्यामध्ये धावा. ओव्हर द विकेट फुल टॉस ड्राईव्ह करत असताना चेंडूला दिशा दिली योग्य. हवेमध्ये चेंडू होता खूप चांगला बॅकअप स्क्रीन समोर आणि मिळणार ती एकच धाव. रवी शेट सरपंच आमचे बोहनेलीचे हा देखील सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे रवी शेट तुमचं या स्पर्धेमध्ये. बोहनेलीचे सरपंच लाडके सरपंच रवी शेट हा देखील सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. 19वा 1 गडी बाद. कुणालचं षटक चांगलं राहिलं कारण एक मोठा फटका अजूनही नाही आहे. स्टेट ड्राईव्ह
गॅपमध्ये केल्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षण लॉंगॉनला येतोय, पिकअप करतोय, गॅदर करतोय, फेकतोय, ग्रीप बनवतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा मिळणार या शंका नाहीये. चांगलं क्रिकेटचा दर्जा उंचावलाय फलंदाज विकेश आणि मयूरनं, कारण दोघांमध्ये चांगलं तालमेल आहे. माहिती आहे सध्या गोलंदाजीचा अटॅक चांगला आहे, मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबलची लाईफलाईन सुरू ठेवली आणि धावसंख्येला वेगानं आकार दिलाय. एक चांगली स्ट्रॅटेजी, एक चांगली योजना दाखवत असताना 21 धावा, 1 गडी बाद. गोलंदाज तयार, एकही अजून गडी बाद करता आले नाही कुणालला. मात्र कुणालला एकही षटकार चौकार अजून लागला नाहीये, ही महत्वाचं आहे. त्याच्या दृष्टिकोनातून लॉफ्ट केलाय चेंडूला हवेमध्ये, कॅपमध्ये केल्याचा प्रयत्न या सिटीज आणि पहिला चौकार शेवटच्या चेंडूवरती या षटकामध्ये. आपण पाहतोय सध्या जे कारल्याच्या डोंगरावरचं जे एमटीच्या माध्यमातून करण्यात आलंय, हा बघा ध्वज फडकताना आणि कारल्याची आपली आई एकविरा माता, जी आपली अग्री कोल्यांची कुलदैवता आणि तिच्या आशीर्वादाने आपला कोली आणि अग्री समाज नेहमी भरभराट करत असतो, ती आई एकविरा माऊली. व्हेरी गुड जॉब MTC. या जगदीश. आयोजन कमिटीच्या सूचना आहेत की कोणताही खेळाडू आतमध्ये जाऊ शकत नाही आहे, कारण जेव्हा पाणी लागेल तेव्हा सुद्धा जाऊ शकत नाही आहे. कमिटी मेंबर जाईल हे लक्षात ठेवा. ऑलरेडी आयोजन कमिटीच्या सूचना पहिल्या दिवसापासून आहेत, नाही तर तुम्हाला पेनल्टी आज सामोरे जावं लागेल. 12 चेंडू 20 धावांची गरज. सामना स्पीडअप करूया आपण प्लीज, कारण अजून भरपूर सामने खेळायचे स्वच्छ प्रकाशामध्ये. हे सामने आम्हाला कंप्लीट करायचे, ते आमचं मानस आहे. येणारे चेंडू 12 ने गरज होती 20 धावांची. चांगली फटकेबाजी दुर्फांच्या माध्यमातून. विकेश खेळतो 13 वरती, मयूर त्याला साथ देतोय 11 वरती आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ट होते, ती मात्र 23 धावांची आणि 29 धावा 25. अजूनही गरज आहे 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. वाडेकर संघासमोर कोणता संघ फाईट करेल हे याचं उत्तर मिळणार येणाऱ्या षटकामध्ये, कारण येणारं षटक फार महत्वाचं असणार आहे. 4 षटकांमध्ये 30रं षटक टर्निंग पॉईंट षटक असणार आहे आणि बघायचं टर्निंग पॉईंट षटकामध्ये कशा रीतीने फटकेबाजी होणार आणि कशा रीतीने गोलंदाजी होणार याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळणार येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. 12 चेंडू आणि गरज आहे 20 धावांची. प्रेक्षकांच्या आलोट गर्दीमध्ये आज मात्र या स्पर्धेला आपण निरोप देणार. चेक. प्रत्येक षटकारासाठी नक्कीच उद्योजक कुंभारली गावचे किरण मामा पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी नारायण संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. ब्लॉकॉलचा चेंडू स्ट्रॉंग अपील या सिटीज पंचांना अपील उचललाय, कारण ब्लॉकॉलचा परफेक्ट यॉर्कर चेंडू आणि मिडल स्टंपला चेंडू पिच होत होता, इम्पॅक्ट चांगला होता आणि पंचांना सांगितलं इट्स गॉन. आणि दुसरा धक्का 25 वरती दुसरा धक्का. 11 चेंडू 20 धावांची गरज थरार क्रिकेटचा. विकेट हॅट्रिक साठी देखील पारदर्शक असेल. वसारगावचे आमचे अशोक शेठ वाहिले यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि या दरम्यान आपण पाहतात सन्माननीय मनोहरजी देसाई साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 25 धाबा कुटण्यामध्ये आपल्या 13 चेंडूचा खेळ संपला. 11 चेंडूचा खेळ अजूनही शेष आणि त्यामध्ये करायच्या त्या 20 धाबा. बघायचं वसार संघ थांबवणार का नारायण संघाला, की नारायण संघ 20 धाबा कुटून या स्पर्धेमध्ये उंच भरारी घेऊन पुढच्या सामन्यामध्ये धडक देणार याची उत्कंठा शिकेला पोहोचते. कुठेही जाऊ नका. पात्रा स्पर्धा, बुलेट ट्रॉफी, अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यात. आभाळ भरलं होतं ही स्पर्धा सुरू होताना, आज मात्र डोळे ओले होतील या स्पर्धेला निरोप देताना, कारण शेवटच्या टप्प्यात स्पर्धा आली. 4 दिवसा क्रिकेटचा प्रवास आज मात्र अंतिम टप्प्यात होते. भरपूर संघांना स्पर्धेमध्ये नशीब आजमावले आणि बघायचा नशिबाचा शिल्पकार कोणता संघ होणार आणि कोणता संघाचा खेळाडू या बुलेटवरती सवार होणार. येणारे चेंडू 11 आणि गरज आहे ती 20 धावांची. सातत्यानं रतन मानेरकर माफ करा, कारण 5 अक्षर त्यांचं आडनाव आहे. जसं डिपार्चर एअरपोर्टला असतं तसंच त्यांचं नाव 5 अक्षरी. या 25 धाबा 2 गडी बाद. येणारे चेंडू 11 आणि 20 धावांची गरज आहे. बघायचं आहे
सामना कोण जिंकणार उत्कंठा शिकेला पोहोचते. वसार संघ कंबर कसतोय, नारायण संघ त्यांच्या समोर विजय दिसतोय. बघायचं कोण सामना जिंकणार. हो ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न मात्र चित्र पुढे सरकल्यास करत विकेट एकदा पुढे केली. कबरला 2 चेंडू पुढे सरकलाय. कबर करते मात्र पुन्हा एकदा बाउन्स थ्रो. अजून एकदा बाउन्स थ्रो पाहायला मिळाला. वसार संघानं अजूनही डायरेक्ट हिट दिला नाहीये, थ्रो दिला नाहीये. ह्याचं कारण कर एक्झॅक्टली थ्रो जात नाही डीप मधनं. मिळणार ते एकच धाव, येणारे चेंडू 10 आणि गरज आहे ती 19 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू एक नवीन या सामन्यामध्ये एक जबरदस्त तुफान निर्माण करतोय आणि भरपूर प्रश्न विचारून जातोय. येणारे चेंडू 10 आणि 19 धावांची गरज. लेफ्टावरती विकेट फ्लिक करायचा प्रयत्न, फुल अँड डिलिव्हरी फलंदाजाला बीट करत असताना आणि डॉट डिलिव्हरी. पुन्हा एकदा पंचांवरती दडपण आणि धावसंख्या धापलकावरती. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 19 धावांची. 9 चेंडू 19 धावा. थरार क्रिकेटचा रंगतोय. वसार संघ पूर्ण ताकदीनं प्रयत्न करतोय सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याची. नारायण संघाला विजय समोर दिसतोय, मात्र त्यांच्याकडे काय कल्पना हे पाहणं गरजेचं असणार आहे. ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. लेग स्टंपच्या थोडासा लेग स्टंपला हाय करून चेंडू हा निघून गेला. फुल अँड डिलिव्हरी होती आणि फलंदाजाला बीट करत असताना स्टंपला चेंडू हिट झालाय. मात्र दैव त्याचं नशीब खूप चांगलं आहे की बेस उडली नाहीये. येस हलकासा किंचित स्पर्श करून गेलाय. मी मगाशीच म्हटलं की हाय करून गेलाय. हा निश्चित हाय केलाय स्टंपला. मात्र 9 चेंडू 19 धावा. आता मध्ये थोडंसं अंतर वाढतंय कारण या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. व्हेरी गुड बॉलिंग, जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी, वंडरफुल कमबॅक, ट्रिमेंडस प्रेशर, एक्सलंट फिल्डिंग आणि जबरदस्त प्रेशराईज केलेस फलंदाजांना. ओ व्हॉट अ हिट, ग्लोरियस स्ट्रोक आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली. मात्र झेल सुटला, फरक पडत नाहीये. मात्र 5 धावा अडवल्यात आणि याच 5 धावा आता मात्र डोकी ठरतील नारायण संघासाठी. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 18 धावांची. 8-18 समीकरण होतं. 12-20, 11-20, 10-19, 9-19. आता समीकरण उरलंय 8 चेंडू 18 धावांची गरज. लक्क प्रकाश, सायंकाळचं वातावरण, रम्य सायंकाळ, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि जबरदस्त ॲटमॉस्फिअर. या ॲटमॉस्फिअर मध्ये रंगतोय हा सामना. गॅप मध्ये केलाय स्क्रीन समोर डाऊन द ट्रॅक, 1 बॉल सीमा पार, चौकार. मलंगड आता येणाऱ्या बाबांचा उरूस देखील लवकर जवळ आलाय. त्यामुळे 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. भरपूर चांगलं वातावरण या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. समोर मलंगड, बाजूला दाटीबाती आणि नेमाडेची समोरच आपण पाहतोय. जबरदस्त नैसर्गिक वातावरण आणि या वातावरणामध्ये रंगते ही स्पर्धा. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि गरज आहे 14 धावांची. हा चौकार टर्निंग पॉईंट ठरू शकेल कदाचित या सामन्यामध्ये. अजून एक मोठा फटका, मात्र उंची जास्त, लांबी कमी. यस इट इज taken beautifully. This is a good finish. One more wicket goes down. आता मध्ये समीकरण असणार आहे 7 चेंडू आणि 14 धावा. थरार क्रिकेटचा मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारी. थँक्यू सो मच. या ठिकाणी एकनाथजी वायले आमचे वसारगावचे मच्छीवाले, त्यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज देखील असेल. आणि सारे पारदर्शक येत आहेत, काही सन्मान देखील करायचे आहेत, परंतु मॅच देखील क्रुशल मोमेंटला. येस सर. 7 चेंडू 14 धावा. सामना संपल्यानंतर आपण सन्मान घेऊया कारण सामना फार महत्वाचा आहे. येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज आहे. मान्यानं विनंती थोडंसं आपण सांडपणे व्हावं कारण सामना फार मोठा आहे. 7 चेंडू 14 धावा. वॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. ज्या वसार संघानं मागच्या कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आपली मक्तेदारी कायम केली आणि मागच्या काही दिवसामध्ये नारायण संघानं देखील या स्पर्धेत खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. बघायचं तो संघ काय कामगिरी करेल. येणारे चेंडू 6 आणि 14 धावांची गरज. एक झेल सुटला, चौकार आला. त्या चौकारानं पुन्हा एकदा सामन्यामध्ये तफावत निर्माण केली. भरपूर हालचालींना, प्रचंड हालचालींना वेग दिला त्या चौकारानं आणि बघायचं तो सामन्याला किती कलाटणी देईल कारण झेल देखील आता टिपण्यात आलाय. येणारे चेंडू 6 आणि 14 धावा. वसार संघ प्लीज थोडासा वेळ कमी घ्या, सामन्याचा रिदम तोडू नका कारण सामना फार महत्वाचा आहे आणि पुढे देखील तुम्हाला वाडेकर संघासमोर खेळायचं. जो जिंकेल तो मात्र वाडेकर संघाला फाईट करेल. 7 चेंडू 14 धावा. एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंट. भरपूर मनोरंजन आजच्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतंय.
एका बाजूला हॅरीचा नृत्यबिष्कार, एका बाजूला फलंदाज गगनभेदी षटकार, एका बाजूला प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट. मजा आली. आज क्रीडानगरी मात्र अक्षरशः नाहून निघाली. येणाऱ्या चेंडू 6 आणि गरज आहे ती 14 धावांची. व्हॉट अ मॅच. शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. प्रत्येक चेंडू आता नवीन समीकरण निर्माण करणार आणि प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा ठोकात चुकवणार. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. पिकअप स्ट्रोक. सीमा पडिकर षटकार. वेलकम टू ग्राउंड. स्वागत केलंय गोलंदाजाचं पहिला चेंडू षटकार मारून. थँक्यू सो मच. थँक्यू. तर प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी किरणजी पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल नारेन संघासाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच पारितोषिक असेल अशोकजी वायले यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचा गावदेवी वसार संघासाठी. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. सोने बघायचा सामना रंगात आलाय. प्रेक्षकांची रंगत देखील आता वाढली. रोमांच आलाय सामन्यामध्ये. रोमांचित होतोय सामना आणि प्रेक्षकांची मात्र प्रेक्षकांची मात्र हृदयाची स्पंदने वाढवतोय. मेंदूला शून्य करतोय. प्रेक्षकांच्या अंगावरती शारा निर्माण करतोय. कारण सामना आता कलाटने घेतोय. सामना बदलतोय आणि सामना या मैदानावरती आता मात्र आग लागते. मैदानावरती जबरदस्त सामना. येणारे चेंडू 5 आणि 8 धावांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. अगदी क्लोज एन्काउंटर नारायण बराम वसार यांच्यामध्ये. राऊंड विकेट. फुलटॉस बॅटवरती घेतलाय आणि स्वीट साऊंड 6 धावांसाठी. अजून एक मोठा फटका. सामना फिनिश जबरदस्त करण्याचा प्रयत्न केलाय विकेशनं. 26 धावांची बहारदार फलंदाजी. एकदा जोरदार टाळ्या विकेशसाठी. व्हॉट अ बॅट. जबरदस्त कामगिरी. 26 धावा कुठल्यात त्यानं. येणारा प्रजासत्ताक दिवस 26 जानेवारीची आठवण करून दिली त्यानं. 10 चेंडू 26 धावा कुठत असताना फक्त 2 धावांची गरज आणि सामना खुला केलाय. आठवण करून दिली राहुल भोईरची. लगातार 4 षटकार त्याने मारले होते आणि या फलंदाजानं लगातार 3 षटकार. आज की शाम विकेश के नाम. तर या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळणार आहोत. नितलस गावचे उद्योजक सन्माननीय रोशनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. समीर दादांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण रोशनजी पाटील साहेब यांचा सन्मान करावा. या आपण रोशनजी पाटील आणि टॉस साठी देखील या लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन आहे नारायण संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय जलेश्वर वाडेकर संघ स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान वाडेकर संघाने ऍक्शन मध्ये असेल. टॉस साठी या लगेच आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आणि मॅन ऑफ द मॅच देखील घोषित करायचे सर.